मैदा किंवा जास्त तेलाचा वापर न करता पुरणाची कणिक कशी भिजवायची, त्यापासून ते पुरण पातळ होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, कटाची आमटी करताना अगदी झणझणीत आणि तर्री कशी यावी, या सर्व टिप्स सांगितलेले आहेत. पुरणाची थाळी पूर्ण दाखवलेली आहे. नमस्कार, मी पूजा. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये स्वागत आहे. इथं 2 वाटी हरभऱ्याची डाळ मी 1 तासभर भिजत घातलेली होती. अशा वेळी जर पुरणाचा संपूर्ण स्वयंपाक करायचा असेल तर डाळ आहे ती आधी पाण्यात भिजवल्यामुळे ती डाळ पटकन शिजली जाते. आता याच पाण्यामध्ये आपल्याला डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आहे. आता 1 पाव चमचाभर हळद घातलेली आहे. 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. तेल घातल्यामुळे पुरण आहे ते पटकन शिजतं, अगदी मऊसूत शिजलं जातं. आता झाकण लावून ह्याला आपल्याला मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायची आहे. अगदी डाळ छान मस्त शिजली जाते. डाळ शिजूस तोपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. इथं मी 2.5 वाटी कणिक घेतलेली आहे. कणिक मी आता चाळून घेतलेली आहे. आता कणकेमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचाभरच तेल घालायचं आहे. यात आपल्याला कणिक मळताना जेवढ्या जास्त कमी तेलाचा वापर करता येईल तेवढा आपण कमी तेलाचा वापर करणार आहे. आता हे तेल आहे ते सर्व पिठाला छान असं चोळून घेऊया आणि जसं पाणी लागेल तसं नेहमी आपण कणिक मळतो त्याप्रमाणे थोडीशी सैलसर ही कणिक मळून घ्यायची आहे. आता कणिक मळताना मी जेवढं पिठात तेल घातलं तेवढंच, त्याच्यानंतर मी तेल घातलेलं नाही आहे. आता छान अशी मऊसूत कणिक भिजवून ठेवूया. तोपर्यंत इथं कुकर माझा झालेला आहे. आता बघू शकता डाळ अगदी छान मऊसूत शिजली गेलेली आहे. बघू शकता इथं. आता ही आपल्याला एका चाळणीवर नितळत ठेवायची आहे, म्हणजे ह्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे डाळीतलं निथळून जाईल. याकरता ही टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे डाळीतलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे नितळलं जातं आणि पुरण करताना मग ते पातळ होत नाही. आता ही चाळणीवरती जे ठेवलेलं होती डाळ ती पूर्णपणे निथळलेली आहे. आता मी इथं कढईमध्ये ती ट्रान्सफर केलेली आहे. आता पहिल्यांदा लगेचच आपल्याला गूळ घालायचा नाही आहे. कढईमध्ये डाळ घातल्यानंतर ती हलकीशी कोरडी होऊस तोपर्यंत, म्हणजे त्यातलं त्या डाळीतलं मॉइश्चर जाऊस तोपर्यंत ही आपल्याला परतून घ्यायची आहे. परततानाच आपल्याला हे उलटण्यानं हलकीशी डाळ आहे ती प्रेस करून परतून घ्यायची, म्हणजे आपल्याला पुरण वाटताना ते खूप सोपं जातं. याकरता आता इथं बघू शकता डाळीतलं पाणी आहे ते पूर्णपणे नितळलं गेलेलं आहे. आता 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घातलेली होती भिजत, त्यासाठी इथं मी 1 वाटीभर गूळ घातलेला आहे. हे योग्य प्रमाण आहे. अति जास्त गोड होत नाही किंवा जास्त अशी कमी गोडाची पण होत नाही. बरोबर ही प्रमाण होतं. आता पुरण कसं शिजलं जाईल हे कसं ओळखावं ह्याची टिप्ससुद्धा मी पुढं सांगणार आहे. हे आपल्याला अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. आता छान हलकंसं घट्ट झाल्यानंतर इथं 1 चमचाभर वेलची आहे ती घातलेली आहे आणि पुरण आहे, गूळ आहे, डाळ आहे, म्हणजे जायफळ तर थोडंसं खिसून घालायचं, म्हणजे ते बाधत नाही. आता हे मिक्स करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही उलातनं किंवा हे लाकडी जे उलातनं आहे ते असं उभं राहिलं पुरणामध्ये, म्हणजे समजा की डाळ आपली बरोबर पुरण छान शिजलं गेलेलं आहे. आता मी इथं गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि लगेचच जेवढं गरम असतं तेव्हाच आपण हे पुरणाच्या चाळणीमध्ये वाटून घ्यायचं आहे. एखादा मोठा पेला किंवा वाटीच्या साह्यानं हे पुरण असं वाटून घ्यायचं आहे. गरम असताना वाटलं की पटकन वाटलं जातं आणि अजिबात ह्यातले कणसुद्धा राहत नाहीत डाळीतले. अगदी सोपी पद्धत आहे. जर तुमच्याकडं पुरण मशीन असेल तर तुम्ही पुरण मशीनमध्ये केलं तरी पण चालेल. हे बघा अगदी पटकन तयार होते आणि अजिबात थोडेसे कणसुद्धा राहत नाहीत. आता इथं पुरण आपलं तयार आहे. आता आपण कटाची आमटी करण्यासाठी वाटण्यासाठीचं साहित्य बघूया. इथं 2 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत. 1 अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडंसं 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तीळ आहेत ते हलकेसे भाजून घेणार आहोत. तीळ पटकन भाजले जातात.
आता तीळ आहेत ते छान भाजले गेलेले आहेत, हे काढून घेऊया। त्याच कढईमध्ये मी पहिल्यांदा हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ते अगदी लालसर होऊस तोपर्यंत आपण भाजून घेऊया। थोडेसे भाजून झाले की मग ह्यात आपल्याला एक अर्धा चमचाभर मी तेल घातलेलं आहे। मगच आता हे लालसर झालेले आहेत, आता हे पण काढून घेऊया। आता त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा आहे तो पण छान गुलाबी होऊस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। वाटण करताना हे सर्व जिन्नस छान भाजले की कटाल म्हणजे आमच्या इकडं ती कटाची आमटी म्हणतात तर किंवा पुरणाची आमटी, तर त्याला मस्त अशी तर्री किंवा कट येण्यासाठी हे असे सर्व जिन्नस आहेत ते छान भाजावे लागतात। आता हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे आहेत। आता इथं वाटण तयार झालेलं आहे, लगेचच आपण कटाची आमटी करून घेऊया। आता पातेल्यामध्ये 1-2 पळीभर तेल घातलेलं आहे। कटाच्या आमटीला जरा जास्त तेल करावा लागतो। तेल छान गरम झालं की ह्यात आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। इथं जिरं मोहरी अजिबात घालायचे नाही आहेत आणि जे वाटण करून घेतलं होतं ते मी वाटण घालून घेत आहे। आता ह्याला आपल्याला छान असं तेल सुटूस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता हे परततानाच आपल्याला ह्याच्यात मसाले घालून घ्यायचे आहेत। आता इथं मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचाभर लाल तिखट आणि 1 पाव चमचाभर हळद घातलेली आहे। मसाले हे तेलात परततानाच घातले तर त्याला छान असा कट येतो, याकरता आपण मस्त असे हे तेलातच परतून घ्यायचे आहेत। आता ह्याला तेल सुटूस तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। ऑलरेडी आपण हे भाजलेले आहेत त्यामुळे त्याला पटकन तेल सुटायला मदत होते। आता इथं बघू शकता छान असा मसाला भाजला गेलेला आहे। आता जे डाळीचं पाणी आपण नितळून घेतलेलं होतं ते मी घालत आहे आणि जेवढं आपल्याला पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं आपण ह्याच्यात गरम पाणी ॲड करणार आहोत। आता इथं मी एक पेलाभर गरम पाणी ॲड केलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यातच मी गरम पाणी घालून ते ॲड केलेलं आहे। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। एक थोडीशी चिंच घालायची आहे। मस्त अशी ही चिंच गुळाची आमटी किंवा कटाची आमटी किंवा पुरणाची आमटी प्रत्येक बोलीभाषेनुसार नावं बदलली जातात। आता इथं बघू शकता मस्त अशी ही तर्री आलेली आहे। आपली इथं कटाची आमटी छान तयार झालेली आहे। बघू शकता तेलाचा कमीत कमी वापर करून सुद्धा मस्त असा कट आलेला आहे। आता आपण लगेचच सुक्या बटाट्याची पिवळी भाजी करून घेणार आहोत। यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की ह्यात जिरे मोहरी घालून फोडणी करून घ्यायची आहे। आता ह्याच्यात आपल्याला हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून परतून घ्यायचा आहे। आता ह्याच्यात एक मीडियम साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। कांदा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगदी ट्रान्सपरंट झाला की मगच लगेच आपल्याला ह्याच्यात बटाटा घालून घ्यायचा आहे। जास्त लालसर करायचा नाही आहे कांदा। आता ह्याच्यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आत्ताच मी घालणार आहे। कांद्यातच मीठ घातलं की सर्व बटाट्याला ते मिळून येतं याकरिता। आता इथं 4 उकडलेले बटाटे आहेत ते मी घेतलेले आहेत। त्याची साली काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून एक वाफ आणून द्यायची आहे। आता तोपर्यंत आपली कणिकसुद्धा मस्त अशी मुरली गेलेली आहे। आता ह्याच्यात मी 1 ते 1.5 चमचाच तेल घालणार आहे आणि आता ही कणिक आपल्याला सैलसर अजून करून घ्यायची आहे। जेवढी आपल्याला ही कणिक आहे ती सैलसर करता येईल तेवढी करून घ्यायची आहे। याकरता आपल्याला
तेलाचा थोडासा हाताला तेल लावून किंवा त्या कणकेवर तेल लावून ही एक 5 ते 7 मिनटं परत एकदा मळून घ्यायची आहे. असं आपटून मळून घेतली की कणिक आहे ती अगदी सैलसर होते. अजिबात ह्याला पाण्यात भिजत घालायला लागत नाही किंवा ह्यात जास्त तेलाचा वापरसुद्धा करायला लागत नाही. इथं बघू शकता मस्त अशी मऊसूत कणिक तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी तेलाचा वापर करून ही आपण कणिक मळून घेतलेली आहे. आता बघू शकता छान अशी सैलसर कणिक मळून घेतलेली आहे. जेवढा कणकेचा गोळा तेवढाच पुरणाचा गोळा मी इथं घेतलेला आहे. आता ह्याचा आपण उंडा तयार करून घेऊया. कणकेचा आपल्याला असं गोलाकार उंडा तयार करून घ्यायचा आहे. आणि ह्यात आता पुरणाचा गोळा करून घेतलेला आहे. तो हलकासा दाबून आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हा असा पुरणाचा गोळा तयार करून घेऊ शकता. जेवढं जास्त पीठ झालेलं असेल ते काढून घेतलं तरी पण चालेल. आता थोडंसं पीठ लावून हातानेच पहिल्यांदा आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातलं पुरण आहे ते सर्व बाजूंनी पसरलं जातं आणि मगच हलक्या हातानं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. अगदी सहज लाटता येईल अशी ही कणिक झालेली आहे. आणि बघू शकता जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ ही लाटली जाते. अजिबात इथं मैदासुद्धा मी वापरलेला नाही आहे. बघू शकता पुरणसुद्धा छान असं दिसत आहे. इतकी पातळ ही लाटली गेलेली आहे. छान असा गोलाकार आकार आलेला आहे. कडेपर्यंत पुरण पसरलं गेलेलं आहे. आता तवा पण छान तापला गेलेला आहे. लगेचच ह्याच्यावर आपण टाकून घेऊया. लगेचच पलटायचं नाही. खालची बाजू एकसारखी छान अशी सेट झाली की मगच ह्याला आपण पलटून घ्यायचं आहे. पलटताना अगदी हलक्या हातानं पलटून घ्या. बघा खालची बाजू पूर्णपणे सेट झालेली आहे आणि हलकीशी ती भाजली गेलेली आहे. आता वरती थोडेसे बबल्स आले की मग आपण ह्याच्यावरती तेल किंवा तूप घालून घेणार आहोत. इथं मी तेलाचा वापर करत आहे. तुम्ही तुपाचा वापर केला तरी पण चालेल. अगदी हलक्या हातानं हे आपल्याला तेल आहे ते उलटण्यानं पसरून घ्यायचं आहे आणि मग आता ह्याला आपण पलटून घेणार आहोत. बघा मस्त अशी टम्म ही फुगली गेलेली आहे. बघू शकता किती छान अशी एकसारखी फुगली गेलेली आहे. आता वरून सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत. अगदी छान अशी मस्त मैदा तेलाचा कमी वापर करून सुद्धा मस्त अशी टम्म ही फुगली गेलेली आहे. या प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या करून घेणार आहोत. अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये आपल्याला ही छान अशी गूळ घालून केलेली पुरणपोळी तयार झालेली आहे. पुरण करताना कोणत्या टिप्स वापर केलेला आहे ते सुद्धा नक्की तुम्ही फॉलो करा. बघा मस्त अशी टम्म फुगली गेलेली आहे आणि पुरणसुद्धा बघू शकता पूर्ण काटापर्यंत गेलेलं आहे. मस्त इथं आपली ही पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत जवळजवळ हे अर्ध्या ते पाऊण तासात आपला हा संपूर्ण स्वयंपाक तयार होतो. थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली ना तर तुमचा स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही. छान असं सणासुदीला आता गौरी येत आहेत त्यामुळे गौरीच्या जेवणासाठी अशी छान अशी पुरणपोळीचा स्वयंपाक नक्की तुम्हीसुद्धा असा ट्राय करा. आणि कशी वाटली ही आजची थाळी तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच नवीन नवीन सोप्या रेसिपी तुमच्याकडे लवकर घेऊन येईन. धन्यवाद.